शोभे काय नीच पण आहे का हा? श्रावणीसाठी भाजी आमटी काय बी ठेवली नाहीस? ती काय कोरडा भात खाणार आहे? आई बाई, एक मिनिट. मी काय करतो बघा. ये घे. का बघ, एकाच भातात दोन चवी, म्हणजे आमटीची पण आणि भाजीची पण. कसं आहे, आवडलं का नाही? कॉम्बिनेशन हाय का नाही आम्ही सुगरण? शोभे अगं काय घाणेरडापणा लावला येऊ? जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. हे बघा अण्णा, गप्प बसा. काय उगा आमच्यामध्ये येऊ नका. श्रावणी घे. अगं खा. बाई बाई, अन्न वाया घालू नये असं शिकवलं नाही काय तुला माहेरी? खाऊन घे चल. मला नाही आवडत असा हाताने कालवलेला भात खायला. घ्या. भात नको म्हणते आमच्या हाताने कालवलेला. शिवभू तर मस्त चाटून चाटून खायचा. बाई एवढं काय आहे? तुझ्या समोर हात धुतलेत आम्ही, एकदम स्वच्छ आहेत आमचे हात. काय हा? चल खा चल. तरी सुद्धा नाही. खा म्हणतोय ना, उगा नखरे करायचे नाही काय आमच्या समोर. खायचं गप. तुम्ही मूर्ख झालात का शोभाताई? ए नटमोगरे, मूर्ख कुणाला म्हणतेस ग? हा, माझ्या पुरीचा अपमान करतेस? बायकात का काय का तुम्ही? हा, घरच्या सुनेला खरकट अन्न खायला घालायला होय? अरे केवढं मोठं पाप करताय, नरकात बी जागा मिळायची नाही तुम्हासनी. अहो अण्णा बस करा की, किती बोलाल? बघितलं ना व तुमच्याच सुनेने आता तोंडातला घास परत ताटात फेकला. अजून किती बाजू घ्याल सुनेची? का नको घेऊ बाजू? तू वाटेल ते माझ्या डोळ्यासमोर करशील आणि मी त्या खपून घेईन वय? माझ्या पुरीला काय बोलायचं नाही? हा, काय केलं तिनं? कशाला बाजू घेताय? तिचा कळवळा तुम्हाला लय आहे काय? हा, माझी कधी बाजू नाही मांडली. ही आल्यापासून चाललंय हिचं नखरे, आणि तुम्ही सांगताय पाप केलं म्हणून. काय गरज ना घ्यायची, येणार. अरे तिला तुम्ही जमिनीवर झोपवता, हा बाहेर वरांड्यात झोपवता. काय चाललंय तुमचं रे? बस अण्णा, नका उगाच भांडण. माझ्यामुळे घरात वाद झालेला मला नाही आवडणार. मी आवडते.
कसा मी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा मागू कसा मी अनमागू कुणा श्रावणीने एकही फोन केला नाही इतक्या दिवसात. कशी असेल ती? ठीक असेल ना? मामी थोडी उदास काय आहेस? मोक्षा, बरं झालं तू आलीस. मी आता तुला फोनच करणार होते. अगं, आपली श्रावणी कशी असेल ग तिथे? तुला तिची चौकशी करायला जमणार आहे का? भैयासाहेबांनी या घरात सक्त ताकीद दिली आहे की यापुढे या घरात श्रावणीचं नाव कुणीही घेणार नाही. मला तिची काळजी वाटते ग. मामी मी आता शुभूच्या घरीच जाऊन आले. काय? तू तिच्या सासरी गेली होती? कशी आहे का माझी श्रावणी? सुखात आहे का ग ती? ती लोक तिला नीट नांदवतायत ना? सांग ना, ती काय म्हणाली का? तुला काही निरोप दिलाय का तिने? मोक्षा, तू शांत कायस? बोल ना, सांग ना मला. मामी सांगते, सगळं सांगते. मी तिकडे गेले तर मला एक वेगळंच चित्र दिसलं. मुळात ही आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे. या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसते. श्रावणी, मोक्षा, काय? शुभूच्या घरचे असं वागवतायत तिला? हो. आणि मी श्रावणीला भेटायला गेले तर श्रावणी मला भेटलीच नाही. तिने मला बघितलं तरी माघारी वळून आत निघून गेली. आई म्हणून माझं काळीच तुटतंय ग. मला नाही राहावं ते आता. मी बोलणार तिच्याशी. मामी पण मामाला कळलं तर?